25% आता कोलॅटरल नाही आहे. 30% पर्यंत 25%चं 30% पर्यंत त्यांनी ते पूर्णपणे सहकार करणार आहेत आणि 2 कोटीपर्यंत जे 1 कोटी होतं ते 2 कोटीपर्यंत लोन देणार आहेत. त्या बाबतीत सगळंच व्यवस्थित केलपणे चालेल असं अंदाज आहे. आणि टेक्स्टाईल बूम हे वाढेल. सोलापुरात इंडस्ट्री ज्या बंद आहेत त्यांना चालना मिळेल आणि आर्थिक संकटातून उद्योगधंदे बाहेर येतील. हे डिक्लेरेशन निश्चितपणे अप्रतिम निर्णय आहे. आमच्यासारख्या छोट्या इंडस्ट्रीजला, मीडियम इंडस्ट्रीजला. पण आमचा अनुभव असा आहे की बँकांमध्ये जेव्हा आम्ही हे धोरणांचं विषय घेऊन जातो आणि जेव्हा आम्ही अप्लाय करतो तर राष्ट्रीयकरण झालेल्या बँका सुद्धा आम्हाला इतकं सतवतात की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळत नाही. क्रेडिट लिंक ही जी स्कीम आहे फार जुनी स्कीम आहे, काय नवीन स्कीम नाही आहे. याच्यामध्ये 1 करोड रुपयापर्यंत विदाऊट कोलॅटरल लोन द्यायची ही स्कीम आहे. परंतु आतापर्यंत पाहिलं तर बँकेकडनं ह्या स्कीमला चांगला प्रतिसाद दिल्यात येत नाही, कारण उद्योजकाकडे कोलॅटरल असं काही नसतंय. आणि काल आम्हाला अभिमान वाटतं की देशाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलं की सरकार ह्याची गॅरंटी घेईल. असं शब्द पहिल्यांदा पंतप्रधानांनी मांडल्यावर त्याच्यावर नवीन अध्यादेश 100% आला पाहिजे.